पिठाचं सूप, गाजराचं सूप, टोमॅटोचं सूप, काकडीचं सूप, सगळे फक्त सूप प्यायचे लग्न होईपर्यंत. तर स्किन चांगली दिसेल बरं. पिझ्झा ना, ते पिझ्झा, बर्गर, कॉफी सगळं बंद करायचं बरं का बाहेरचं. तर मेकअपवाल्या बायका ओरडतात, मॅडम तुमच्या चेहऱ्यावर पिंपल आहे, तुमचा चेहरा रुक्ष झालाय, चेहऱ्याची काळजी घे. तोंडावर इज्जत काढतात चेहऱ्याची, काही फिक्स करत नाही. तोंडावर सांगतात तुमचा चेहरा घाण आहे, माझा मेकअप HD आहे, डिमकाना मेकअप वापरते. आणि लग्नाच्या दिवशी ज्या साड्या नेसणार आहेस ना तू, त्या प्रत्येक साडीचं एक वेगळं फिट बनव, वेगळ्या बॅग मध्ये. प्रत्येक साडीचं परकर, ब्लाऊज, साडी, काटापिना, डोक्याच्या पिना, टिकली, बांगड्या, नेल पेंट, काळ्या पिना, काळे बो. आणि काय राहिलंय, हा ब्लाऊज शिवायला टाकलेस का? अगं टेलर काय आपल्या घरचेच का 4 दिवसात द्यायला? त्याला काय एक लग्न आहे का? टिपा उसवा, टिपा मारा, अशा 12 भानगडी असतात. त्याच्यानंतर असे जातात 2-3 महिने निघून, काही कळत नाही. नंतर हे राहिलं, ते राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. सारखं चिडचिड चिडचिड करू नको, थोडं शांत राहा, झोप काढ. हा हो बोला ना. अच्छा हो, डब्बा विसरलात का? काय बाई, फारच घाई घाई करता तुम्ही सकाळी. काहीतरी बरं खा आता बाहेरचं. मी परत. हो हो ठीक आहे चालेल. नंतर उठण्यास हिला 10-15 दिवस 2 महिने काही काम लावू नकोस तू. आणि तुझ्या घागऱ्यात पैसे वेस्ट करू नकोस. माझ्या लग्नातला घागरा अख्खा लक्ष्मी रोड पालथा घालून मी घेऊन आले, आता माळ्यावरती आहे. कधी घालणार? भांडे घासू का मी तो घालून? दुसऱ्याच्या लग्नात घातला तर मीच नवरी दिसेल.